महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांबाबत जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, उपायुक्त यांना आर.बी. दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत निवेदन देण्यात आलं। गेल्या 30 वर्षांपासून काम करत असलेले सफाई कर्मचारी, गटार बिगारी, झाडूवाले, ड्रेनेजमध्ये उतरून जीवाची पर्वा न करता काम करणारे कर्मचारी या सर्वांना कायम होण्यापासून वंचित ठेवण्यात आला आहे। या सर्व बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावं, अन्यथा महापालिका गेटसमोर धरणं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आर.बी. दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं देण्यात आला। आरोग्य खात्याने त्यांच्याकडनं काम करून घेण्याचं फक्त काम केलेलं आहे आतापर्यंत, पण आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या आरोग्याची लक्ष त्यांच्याकडे कुठलाही विचार केला गेला नाही, त्यांच्याकडे बघितलं नाही। कारण सफाई कर्मचारी मागासवर्गीय दलित असल्यामुळे यांना वंचित ठेवण्यात आलेले आहे। महापालिकेचे आयुक्त साहेबांनी जाणून बुजून यांना जे वंचित ठेवण्यात आलेले आहे त्यांना 20 दिवसाच्या आत कायम करण्यात यावे, अन्यथा संस्थेच्या मार्फत, आर.बी. दयावान संस्थेच्या मार्फत महापालिका गेट समोर धरणे आंदोलन करण्यात येईल। याची समस्त आयुक्त साहेबांनी नोंद घ्यावी आणि तसेच इथून पुढे सॅनिटायझर, साबण, मास्क असे कर्मचाऱ्यांना देण्यात यावे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, विश्वभूषण कांबळे, आधू इनामदार, विजय कांबळे, सुनील रोकडे, बबलू वाघमारे, विनायक नागटिळक, सोनू जाधव, अजय सिंह, तौसिफ शेख, विश्वरत्न कांबळे, रविकांत बाळशंकर, बुद्धभूषण कांबळे, राहुल बाळशंकर आदींची उपस्थिती होती।